चर्चा केली होती की तुम्ही 3000 या पुढे थोडं कुठं दर काढा, आम्हाला चळवळ म्हणून अडचण येते. कर्तेच्या साक्षीनं आम्ही राजीनामा देत आहे. मला इथे काम करायचं नाही. पी साहेब अधिकच सांगतो, मला अजिबात काम करायचं नाही. ते एमडी साहेब आहे, मला या संचालक पदाचा राजीनामा द्यायचा आहे. आम्हाला कुणाशीही कुठलाही आम्हाला नातच ठेवायचं नाही. 333 रुपयापर्यंत जाणार, कारखानदाराची अजून फाटणार. साहेबांचं मावळं आहे, आम्ही त्यांच्या समक्ष एमडीकडे आमचे राजीनामे सुपूर्द करतो. असताना मला सचिन पाटलाला जो व्यक्तिगत त्रास झाला, व्यक्तिगत ठिकाण त्यावर झाली, या उपोषणाच्या ह्याला भेटण्यासाठी, भेट देण्यासाठी आमचे गुरु, चळवळीतील गुरु राजशेट्टी साहेब, रविकांत तुपकर साहेब या दोघांनी रात्री फोन केला. आम्ही पांडुरंग कारखान्यावर आंदोलन चालू असताना आता जी सगळ्यांनी सांगितलं की फटाफटा दर जाहीर करायचे कारण साहेब येणार आहेत आणि रविकांत भाऊ येणार आहेत म्हणल्यावर 3000 आपली मागणी अगोदरपासून आपण खाजगीमध्ये चर्चा करून बोलतो, विजुता त्या बोललं त्या पद्धतीने आपण बोलतो. परंतु साहेब येणार आहे म्हणलं, साहेब आल्यानंतर हा दर 3200-3300 रुपयापर्यंत जाणार, कारखानदाराची अजून फाटणार. म्हणून त्यांनी पटापटा दर दिल्या. रात्री बिगर मागता 3-4 कारखानदारांनी जी पत्र जाहीर केली ती त्याच्यामुळे पोपट बोलायला लागलं. तर साहेब जर आज म्हणजे लवकर असतं किंवा आज टायमापर्यंत जर थांबले असते, साहेबांनी या कणाचा आणि पैसा हिशोब करून किती दर निघतोय याचा अभ्यास करूनच त्यांना हिशोब मागणार होते. परंतु आपण इथं चळवळीला म्हणावाची शेतकऱ्यांची तडजोड साथ मिळत नाही, म्हणून आपण कुठं एक तडजोड म्हणून 3000 रुपयाचा जी आपण मार्ग अवलंबला 3031 पर्यंतचा एक ही करून, त्यामुळं आणि या उपोषणकर्त्याची तब्येत खालावत असल्यामुळं आपण हा कुठेतरी मार्ग घ्यायला लागलो होतो. परंतु साहेब येणार आहे म्हणल्यानंतर रात्रीच ज्या कारखान्यावर आम्ही आंदोलन, बघा आमचा विठ्ठल असू द्या नाहीतर बबनदादा शिंदेचा असू द्या, विठ्ठल कारखान्यानं सुद्धा आम्ही विनंती केली होती. पण आमदार साहेब तिकडे अधिवेशनात गुंतले होते, त्यांना सुद्धा मी सांगत होतो, खाजगीमध्ये चर्चा केली होती की तुम्ही 3000 या पुढे थोडं कुठं दर काढा, आम्हाला चळवळ म्हणून अडचण येते आणि आम्हाला व्यक्तिगत टॅग लागतोय या विठ्ठल सहकारीमुळं. मी सचिन पाटलांना ठरवलं या की चळवळ चालक पदाच्या राजीनामाचा मला तो काम करायचं नाही. मला चळवळीत काम करत असताना मला सचिन पाटलाला जो व्यक्तिगत त्रास झाला, व्यक्तिगत ठिकाण त्यावर झाली, त्या कारखान्याला कुठलाही चहाच्या सुद्धा मिळत नसताना जर टीका करून घ्यायची असेल तर आम्हाला इथे काम करायचं नाही. पी साहेब अधिकच सांगतो, मला अजिबात काम करायचं नाही. ते एमडी साहेब आहे, मला या संचालक पदाचा राजीनामा द्यायचा आहे. आज विठ्ठल कारखान्याच्या एमडींना तानाजी काका आणि माझा राजशेट्टी साहेब, रविकांत तुपकर, सर्व शेतकरी आमच्या उपोषणकर्त्याच्या साक्षीनं आम्ही राजीनामा देत आहे. हे सर्वांनी खाली बसा, विनंती करत बसू नका. काळे साहेब ऐकून का तुम्ही? कुठल्या खाली बसा, समोर मीडिया आहे, खाली बसा, ऐकून खाली बसा. कुठल्याही पदापेक्षा आम्हाला चळवळ महत्वाची आहे. आम्ही दार धरणारी शेतकऱ्याची पोरं होतो. आमच्या बोटाला धरून राजशेट्टी साहेबांनी, रवी भाऊनी, दीपक भाऊनी आम्हाला इथं रोग आणलेला आहे. आम्ही कुणाच्या हातचं पावलं नाही. आमची इमानदारी शेतकऱ्यासोबत आहे. आम्ही शेतकऱ्याची बैमान होणार नाही. आम्हाला कुणाशीही कुठलाही आम्हाला नातच ठेवायचं नाही. आम्ही शेतकऱ्यांचं आहे आणि आम्ही कुणाच्या रुपयाच्या मिंद्यात नाही. आम्ही एक डिझेलचं ठेमी तिथं अजून घेतलेला नाही, तिथल्या चहाच्याही मिंद्यात नाही. त्यामुळे आम्ही असल्या टीका टिप्पणी कुठेही सहन करणार नाही. आम्ही पहिल्यापासून क्लिअर आहे. आम्ही राजशेट्टी साहेबांचं मावळं आहे. आम्ही त्यांच्या समक्ष एमडीकडे आमचे राजीनामे सुपूर्द करतोय.